शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विकास मोरे, धनश्री क्रॉप सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे आणि न्यूट्रीस्टार कंपनीतर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण झेंडू आणि कलिंगडाच्या मिक्स प्लॉटमध्ये उभे आहोत. तर आज आपण ह्या प्लॉटचे जे मालक आहेत त्यांची आज आपण मुलाखत घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आपलं परिचय द्या. माझं नाव संजय डेरे, राहणार नारायणगाव, ओझर रोड, डेरेमाळा. तर शेतकरी मित्रो, आपण ह्या प्लॉटसाठी कलिंगडामध्ये तुम्ही बघत असाल टेम्परेचर वाढल्यानंतर कलिंगडामध्ये 45 ते 50 दिवसाच्या पुढे मोठ्या प्रमाणावर विल्टिंग वगैरे येते. त्याचं रिझन एक असतं की कलिंगडामध्ये पाण्याचं फ्लक्च्युएशन मोठ्या प्रमाणावर जर झालं तर कलिंगडामध्ये मर मोठ्या प्रमाणावर येते. तर हा व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश आहे की संदेश भाऊंना आपण ते जे कंपनीची वेगवेगळी बुरशीनाशकं वापरून विल्टिंग कंट्रोल करणार होते त्यामध्ये आपण फक्त त्यांच्या ह्या जमिनीमध्ये, त्यांची ही जमीन खरं बघायला तर हलकी मध्यम स्वरूपाची आहे. इथे पाण्याचं एकसारखं वितरण होत नाहीये. एका बाजूला ओलावा जास्त येतोय, काही ठिकाणी पाणी कमी होतंय, काही ठिकाणी फारच दलदल तयार होते. अशा कंडिशन मध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मर येण्याची शक्यता होती. त्यासाठी आपण यांच्या जमिनीचा अंदाज घेऊन पाण्याचं एकसारखं वितरण कसं होईल त्यासाठी आपण आपल्या न्यूट्रीस्टार कंपनीचं हे ट्रान्सफॉर्मर जे उत्पादन आहे हे आपण आज संदेश भाऊंना 45व्या दिवशी त्यांना वापरायला लावलं होतं. जी सेटिंग जवळजवळ होऊन गेली होती या अवस्थेमध्ये वापरलेलं आहे. तर संदेश भाऊ, तुम्ही ट्रान्सफॉर्मर आणि एक बुरशीनाशक वापरलं, त्याचा तुम्हाला अनुभव काय आला ते मला सांगा. ट्रान्सफर आणि बुरशीनाशक वापरल्यामुळं पाण्याची बचत झाली. पाणी एकसारखं प्लॉटला जायला लागलं म्हणजे. ठीक आहे. त्याच्यानंतर वेल्टिंग आलं नाही अजिबात, पाणी एकसारखं गेल्यामुळे. हा, तर सगळ्यात महत्वाचा उद्देश असा आहे की शेतकरी विविध प्रकारची बुरशीनाशक 3-3, 4-4 ऍप्लिकेशन देऊन सुद्धा कलिंगडामध्ये मर कंट्रोल मध्ये येत नाहीये. संदेश भाऊंनी फक्त ट्रान्सफॉर्मर बरोबर बायर कंपनीचं ॲलिएट हे बुरशीनाशक 500 ग्रॅम पर एकर ह्या प्रमाणामध्ये आपण त्यांना सोडायला लावलं होतं. आणि आज जवळजवळ 65 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तर 5-1 दिवसांनी हा प्लॉट हार्वेस्टिंग सुद्धा होऊन जाईल. तर 65 दिवसामध्ये उगाच कुठेतरी 4 किंवा 5% ठिकाणी झाडं सुकलेली आहेत आणि जी सुकलीत ती परत पुढे बुरशी पसरलेली नाहीये. बरोबर. तर 5-1 दिवसांनी हा प्लॉट सुद्धा पूर्ण हार्वेस्टिंग होईल. तर ट्रान्सफॉर्मर आणि बुरशीनाशक एकत्रित दिल्यामुळे पाण्याचं व्यवस्थित वितरण झालं आणि ज्या बुरशीनाशकाची जी कार्यक्षमता होती ती अजून वेगाने वाढली. त्याच्यामुळे याच्यामध्ये विल्टिंग यांच्यामध्ये दिसलेली नाहीये. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगा ट्रान्सफॉर्मर विषयी? काय नाही, सर्व शेतकरी मित्रांनी 40 ते 45 दिवशी ट्रान्सफर आणि एलाइट दोन्हींचं कॉम्बिनेशन करून प्लॉटला द्यावे, याचे चांगले रिझल्ट येतात. तर शेतकरी मित्र, आजचा जो तुम्हाला अनुभव आहे हा मला तुम्हाला दिवशी वाटला. यानंतर ट्रान्सफॉर्मर जसे गरमीचे दिवस चालू झालेले आहेत, उन्हाळ्यात चालू झालेला आहे, हलक्या जमिनीसाठी जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मर एकसारखं पाणी वितरित करायचं असेल, पाण्याची बचत करायची असेल, 2 पाण्यामधले पाळ्याचं अंतर तुमचं वाढवायचं असेल तर ट्रान्सफॉर्मर एकदा नक्की वापरून बघा. धन्यवाद.